गावातील आजच्या या विविध विकास कामांच्या भूमिपूजन व लोकार्पण सोहळ्याच्या कार्यक्रमासाठी उपस्थित असणारे पलूस तालुक्याचे नेते आणि रयत शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष, सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक सन्माननीय महेंद्र पलाड, आपल्या गावचे सरपंच तरुण तडफदार सन्मान्य प्रल्हादजी जाधव, ज्येष्ठ नेते आदरणीय गणपतराव तात्या, आदरणीय सुनील काका, या ठिकाणी आपल्या गावचे तडफदार उपसरपंच सन्माननीय अनिलजी सावंत, आदरणीय नाना या ठिकाणी उपस्थित आहेत, सन्मान्य दिलीपरावजी जाधव, सन्मान्य भानुदासजी जाधव, सन्मान्य विजय बापू सावंत जाधव, या ठिकाणी उपस्थित सर्व आपल्या माजी सरपंच, माजी पंचायत समितीच्या सदस्य, ज्यांचा वाढदिवस आज आपण साजरा करत आहोत, आदरणीय डॉक्टर मीनाक्षी सावंत, या गावातील सर्व प्रमुख नेतेगण, सर्व प्रमुख कार्यकर्ते, ग्रामपंचायतीचे सर्व सदस्य, ग्रामपंचायतीचे माजी सरपंच, माजी सदस्य, सोसायटीचे सर्व संचालक, विविध सहकारी संस्थांचे सर्व पदाधिकारी, मोठ्या संख्येने उपस्थित असणाऱ्या आमच्या माता भगिनी, उपस्थित सर्व गावातील प्रमुख कार्यकर्ते आणि बंधू भगिनींनो, प्रथमतः आज 2 ऑक्टोबर आहे आणि या 2 ऑक्टोबरच्या दिवशी संपूर्ण देशातच नव्हे तर जगभरात आपल्या भारत देशाचे राष्ट्रपिता आदरणीय महात्माजी गांधी यांची जयंती मोठ्या उत्साहाने आणि एका वेगळ्या भावनेने साजरी केली जाते। त्याचबरोबर देशाचे माजी पंतप्रधान, ज्येष्ठ नेते आदरणीय लालबहादूर शास्त्री यांची ही जयंती आज आपल्या देशामध्ये साजरी केली जाते। अशा 2 राष्ट्रपुरुषांच्या जयंतीच्या निमित्ताने मी आपल्या सर्वांच्या वतीने, पलूस कडेगाव मतदारसंघाच्या वतीने, या आपल्या देशाचे राष्ट्रपिता आणि लालबहादूर शास्त्री अशा दोन्ही ज्येष्ठ नेत्यांना मी भावपूर्ण अभिवादन व्यक्त करतो। त्याचबरोबर या ठिकाणी आज गावातील जवळजवळ 4.5 कोटीच्या विविध विकास कामांच्या भूमिपूजन, केलेल्या विकास कामांचं लोकार्पण सोहळा आज गावातील विविध कानाकोपऱ्यात, विविध ग्रामपंचायतीच्या वॉर्डात अनेक या ठिकाणी आपल्या सर्व लोकांच्या साक्षीने आज आपण संपन्न केलेला आहे। माझ्या आधीच्या सर्व वक्त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आणि प्रास्ताविक मनोगतापासून सर्वांची भाषणं मी ऐकत असताना अनेक गोष्टींवर त्यांनी त्यांचं मनोगत या ठिकाणी मांडलंय। प्रथमतः मी सुरुवात 5 सप्टेंबर रोजी जो शिक्षक दिन म्हणून आपण संपूर्ण देशात साजरा करतो, या शिक्षक दिनाच्या निमित्ताने जो आपण सर्वांनी आपल्या मतदारसंघाचे दैवत, पलूस कडेगाव मतदारसंघाचे भाग्यविधाते आणि महाराष्ट्राचे ज्येष्ठ नेते, माजी मंत्री, भारतीय विद्यापीठाचे संस्थापक आदरणीय पतंगरावजी कदम साहेबांच्या स्मरणार्थ जे आपण लोकतीर्थ हे स्मारक डॉक्टर पतंगराव कदम सोनीरा सहकारी साखर कारखान्याच्या परिसरात उभं केलेलं आहे। त्या लोकतीर्थाच्या स्मारकाच्या उद्घाटनाच्या प्रसंगी देशाचे नेते, देशाचे विरोधी पक्ष नेते सन्मान्य राहुलजी गांधी, आदरणीय मल्लिकार्जुन खरगे साहेब, काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष आणि इतर सर्व आदरणीय ज्येष्ठ नेते शरदचंद्रजी पवार साहेब व सर्व नेतेगण त्या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित होते। अशा कार्यक्रमासाठी केवळ माझ्या विनंतीला मान देऊन आपण सर्व मंडळी अत्यंत ताकदीने, मोठ्या संख्येने, म्हणजे असं म्हणलं तर चुकीचं ठरणार नाही, प्रत्येक बूथ वरची, प्रत्येक वॉर्डातील
आणि सर्व वयोगटातील, सर्व जाती धर्मातील महिला पुरुष सर्व मंडळी मोठ्या संख्येने जी उभी राहिलात आणि सावंतपूर गावातून जी लक्षणीय अशी उपस्थिती होती, त्याबद्दल मी सावंतपूर गावाचे मनापासून या ठिकाणी धन्यवाद मानतो. अनेक कार्यकर्त्यांनी यात कष्ट घेतले, अनेकांनी पुढाकार घेतला. लोकांपर्यंत पत्रिका लोकतीर्थाची कशी पोहोचेल ह्याच्यासाठी सगळेजण घरोघरी फिरत होते. कोणी प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे वेगवेगळ्या पद्धतीने मदत केली. खरं सांगायचं म्हणलं तर आम्ही सातत्याने लोकांना विनंती करत होतो की कार्यक्रमासाठी आपण सकाळी 10:30-11च्या पर्यंत पोहोचावं. आणि अनेक लोक दुर्दैवाने खरं वेळेत म्हणजे पोचले, परंतु अनेक लोक ही विट्यापासून ते कडेपूर पर्यंत, कडेगाव पर्यंत गाडीतच अडकली. अनेक माणसं वांगीच्या पुढे येऊ शकली. एवढी प्रचंड मोठी गर्दी ही केवळ पलूस कडेगाव मतदारसंघातली नव्हे तर सांगली जिल्ह्यातली, महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातली. आज पतंगरावजी कदम साहेबांचं व्यक्तिमत्व, कर्तृत्व हे किती मोठं होतं. 50 वर्षाच्या कदम साहेबांच्या सार्वजनिक जीवनामध्ये आपल्या पलूस कडेगावच्या मातीचा लोकांचा आशीर्वाद घेऊन साहेबांनी किती मोठं काम केलं हे खऱ्या अर्थाने त्याची छोटीशी झलक ही त्या दिवशीच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून जो जनसागर त्या दिवशी उमटलेला होता त्या माध्यमातून आपल्या सर्वांना पाहायला मिळालं. खरोखरच ज्या महिलांना थोडासा त्रास झाला, जी गाडीतच माणसं अडकली, त्यांच्याबद्दलही मी तुमची मनापासून दिलगिरी व्यक्त करतो. आम्ही नियोजन जास्तीत जास्त चोख करण्याचा खूप प्रयत्न केला, परंतु जेवढी अपेक्षित गर्दी होती त्याच्या दुपटीने गर्दी आल्यामुळे या ठिकाणी थोडं त्या दरम्यान थोडस नियोजन कदाचित बिघडलं असेल. महेंद्रप्पांनी, सुनील काकांनी सांगितलं, खरं माझी गेल्या वर्षी 8 जानेवारी 9 मार्चच साहेबांची जयंती किंवा पुण्यतिथीच्या निमित्ताने तो कार्यक्रम घ्यावा अशी माझी तीव्र भावना होती. आणि आम्ही सगळ्यांनी कदम कुटुंबानी आम्ही आदरणीय श्रीमती सोनियाजी गांधींच्या शुभ हस्ते या लोक तीर्थाचं लोकार्पण सोहळा व्हावा अशी आमची तीव्र भावना होती. कारण डॉक्टर पतंगराव कदम सोनेरा सहकारी साखर कारखान्याचं उद्घाटन कार्यक्रम हे त्यांच्या शुभ हस्ते झालेला होता. त्याला तुम्ही सगळी मंडळी साक्षीदार होता. परंतु कदाचित काही लोकांना माहित असेल नसेल, पण श्रीमती सोनियाजी गांधींना कॅन्सरचा आजार असल्यामुळे ते फार आता प्रवास करू शकत नाही. त्यांनी मला शब्द दिला होता, ते विश्वजित कदम साहेबांचं एवढं मोठं काम आहे, तू जे युथ काँग्रेसचा अध्यक्ष म्हणून महाराष्ट्रात काम केलं, निश्चितपणे कदम साहेबांच्या कर्तृत्वाला दाद देण्याकरता गांधी कुटुंबातली सदस्य निश्चितपणे उभे राहतील, हे मला श्रीमती सोनियाजी गांधींनी शब्द दिला. म्हणून शिक्षक दिन ज्या कदम साहेबांनी त्यांच्या जीवनाची सुरुवात ही पुणे येथील शिक्षण संस्थेच्या साधना विद्यालयामध्ये शिक्षक म्हणून केली होती, हा शिक्षक दिन आम्ही निवडला आणि राहुलजी गांधी सुद्धा मोठ्या मनाने तो कार्यक्रम त्या दिवशी आपल्या सर्वांच्या साक्षीने संपन्न केला. आज खरं अनेक विषयांवर बोलण्यासारखे. वास्तविक पाहता सन 2018ला पोटनिवडणुकीमध्ये आपण मला पत्रात घेऊन आशीर्वाद दिला, बिनविरोध इलेक्शन झाली आणि तुमच्या आशीर्वादाने, तुमच्या साथीने मी मतदारसंघात आमदार या नात्याने कामाला सुरुवात केली. 19च्या काळात प्रचंड मोठं नैसर्गिक संकट महापुराच्या रूपाने आपल्या तालुक्यात आलं आणि त्यातही झोकून देऊ प्रसंगाला स्वतःचा जीव धोक्यात घालून या ठिकाणी तुमच्या सगळ्यांच्या साथीने त्या ठिकाणी त्या पुरात काम केलं. खरं 19 नंतर साहेबांची पुण्य असेल, पुन्हा या पलूस कडेगावच्या लोकांचा आशीर्वाद असेल म्हणून आदरणीय श्रीमती सोनियाजी गांधी, राहुलजी गांधींनी मला या महाविकास आघाडीमध्ये पहिल्यांदाच लगेचच राज्यमंत्री म्हणून काम करण्याची संधी दिली. कामाला लागलो तर दुर्दैवाने या ठिकाणी करोनाचा प्रादुर्भाव आपल्या सर्वांमध्ये. या करोनाच्या काळात सुद्धा सातत्याने मतदारसंघातल्या प्रत्येक गावाला एकदा नाही, दोनदा नाही, 3-3, 4-4 वेळा भेटी देऊन त्या काळात त्या परिस्थितीत आपल्या लोकांना कशी मदत करता येईल, काय अडचण आहे, या सगळे विचारपूस करून लागेल ती यंत्रणा या ठिकाणी आपल्या लोकांच्या आरोग्याच्या सेवेसाठी आणि प्राण्याच्या संरक्षणासाठी आम्ही उभी केली. हे सगळं करत असताना शासनाचा निधी हा आपल्या मतदारसंघाच्या विकासासाठी कसा वापरता येईल, जास्तीत जास्त विकास निधी हा लोकांपर्यंत कसा पोहोचेल, जास्तीत जास्त लोकांचे प्रश्न कसे सोडवता येतील यासाठी सुद्धा आम्ही सातत्याने प्रयत्न करतो. इथं सांगितलं सावंतपूर गाव हे कदम साहेबांच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहिलेलं काम. 1980च्या दशकामध्ये
बोटं मोजणे इतपत असणारी माणसं कदम साहेबांच्या पाठीशी होती. पण जसं साहेबांना आमदार आणि मंत्री म्हणून काम करण्याची संधी मिळाली तसं साहेबांनी सावंतपूर गावाला सुद्धा एक झुकतं माप देण्याचा प्रयत्न केला आणि त्याच पद्धतीने हे गाव माझ्या पाठीशी उभं राहिलेलं याची मला पूर्णतः जाण आहे. म्हणून या 5 वर्षामध्ये वेगवेगळ्या पद्धतीने वेगवेगळ्या खंडातून या गावातले प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न आम्ही व गावातल्या कार्यकर्त्यांनी सातत्याने केला. ग्रामपंचायतीच्या निवडणुकीमध्ये काही गोष्टी होत असतात. प्रत्येक गावामध्ये अनेकांना अपेक्षा असते, कुणाला सदस्य व्हावं, कुणाला सरपंच व्हावं, थोडा गटातटाचा कुठला भावकीचा विषय असतो. परंतु सावंतपूर गावामध्ये आज खरोखरच मला कौतुकाने एक गोष्टीचा उल्लेख करायचा आहे की ग्रामपंचायत निवडणूक झाल्यानंतर ठीक आहे थोडे दिवस काहीतरी एक कटुपणा राहतो, पण ते सगळं बाजूला ठेवून आज सगळी गावातली प्रमुख नेते आणि कार्यकर्ते एका व्यासपीठावर उपस्थित आहेत. त्याचा मनापासून मला आनंद आहे. कारण तो विषय संपला. ग्रामपंचायत निवडणूक झाली, जे काय होतं ते झालं, इतिहास जमा. आता या ठिकाणी आपण सगळेजण एकत्रितपणे गावच्या विकासासाठी काम करायचं या दृष्टीने आज तुम्ही सगळी मंडळी जे गावातल्या विकास कामांबाबतीत पाठपुरावा करतात, म्हणून कुठेतरी 3, 3.5, 4 कोटी लागेल तसा निधी या गावाच्या विकासासाठी वेगवेगळ्या पद्धतीने घेत असतो. मला खरं सांगायचं म्हणलं तर आपल्या सगळ्यांना विनंती करायची की येणाऱ्या काळामध्ये तुमच्या सगळ्यांच्या फार मोठ्या अपेक्षा आहेत आणि हे निश्चितपणे हे पुरे करण्याचं सामर्थ्य सुद्धा या पुरुष कडेगावच्या मातीतून आणि तुमच्या आशीर्वादातून मला मिळाले असं म्हणलं तर चुकीचं ठरणार नाही. परंतु हे करत असताना आपल्या गावातले अजून जे काही किरकोळ प्रश्न आहेत जे आपण तुम्ही सातत्याने वेगवेगळ्या पद्धतीने मांडत आहात, नेहमीच प्रल्हादजी तुमच्याही माहितीसाठी सांगतो, जाधव माळ्यात येणारं जे काही इबाराच्या मुळे जे काही थोडं पाणी थट्ट ते पाणी येतं, या बाबतीत सुद्धा परवा संजय किर्लोस्करांची मी सविस्तर बोलवलंय. हा प्रश्न सुद्धा लवकरात लवकर मार्गी लागला जाईल हा मी तुम्हाला या ठिकाणी विश्वास आहे. असे जे जे काही प्रश्न आहेत, गावातल्या लोकांची भावनेचं स्थान असलेलं, श्रद्धेचं स्थान असताना हनुमानाच्या मंदिराचं चिन्होदर आपण या ठिकाणी सगळेजण करताय. मला मगाशी कुणीतरी सांगितलं की त्याच्यासाठी सुद्धा मोठ्या प्रमाणात आता गावातली सगळी मंडळी एकत्रित येऊन या ठिकाणी लोकवर्गणी गोळा करतात आणि म्हणून या ठिकाणी तुम्हाला सांगायचं त्याच हनुमानाच्या मंदिरामध्ये आदरणीय पत्रकारांची कदम साहेब सुद्धा गावात आनंद जात होते. मी सुद्धा अनेकदा तिथे आशीर्वादासाठी आलोय आणि म्हणून सावंतपूर गावातल्या लोकांच्या असणाऱ्या श्रद्धेच्या स्थानाला लागेल ती मदत या ठिकाणी करण्याची या ठिकाणी आपल्या सर्वांमध्ये. परंतु गावातल्या लोकांनी सुद्धा पुढाकार त्याच पद्धतीने घेतला पाहिजे, कारण शेवटी आपल्याला ह्या गावासाठी एक चांगलं एक ठिकाण या ठिकाणी आज त्या मंदिराचं या ठिकाणी जीर्णोद्धाराचा कार्यक्रम आपल्याला करायचा. इथे आज अनेक गोष्टींचा उल्लेख झाला, मी फार काही बोलणार नाही कारण येणाऱ्या काळात मला काही गोष्टी बोलायच्या. पुढं मला सांगली विधानसभा मतदारसंघातल्या कार्यकर्त्यांची एक बैठक मी सुनील काकांना सांगितलं की मला ती बैठक घ्यायची आहे आणि मला आज एक विषय संपवायचा. कारण काही असो या जिल्ह्यामध्ये तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाने काम करत असताना मी आता चंग मानलाय की हा संपूर्ण जिल्हा आता मला काँग्रेसमय करायचा आणि याच्यासाठी तुमच्या आशीर्वादाची आणि तुमच्या साथीची गरज. 1999 पत्रकारांची कदम साहेबांनी असा धाडसाने पुढाकार घेतला आणि 9 पैकी 7 काँग्रेस पक्षाच्या विचाराचे आमदार या जिल्ह्यामध्ये निवडून आले होते. आता आपल्या जिल्ह्यात 8 आमदार आहेत. ठीक आहे, सध्या महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडी, तिकडे महायुती, असे सगळे अनेक पक्ष आहेत एकत्रित येऊन आता आघाडीचा सध्या महाराष्ट्रातल्या राजकारणाचा काळ आहे आणि म्हणून काही जागा मित्र पक्षाला जातील काय आपल्याला येतील. परंतु मला खात्री आहे ज्या पद्धतीने महाराष्ट्राचं वातावरण आहे, जो उठाव लोकांच्या मनातून झालाय, जो उठाव जनतेतून झालाय, त्याची थोडीशी ट्रेलर आपण या ठिकाणी लोकसभेच्या निवडणुकीत पाहिली आणि महाराष्ट्रामध्ये 48 जागांपैकी 31 जागा आपण या ठिकाणी मोठ्या मताधिक्याने निवडून आलो आणि मला खरोखरच आनंद आहे की सांगलीच्या लोकसभे बाबतीत सुद्धा जे काही घडलं त्यामध्ये आम्ही सगळ्यांनी भूमिका घेतली, आम्हाला घ्यावी लागली आणि काँग्रेस पक्षाचं देशातलं 99चा आकडा हा 100वर सेंचुरीवर करण्याचा मान हा सांगली जिल्ह्यातल्या आपल्या सर्व लोकांना मिळाला, ह्याचाही मनापासून आनंद आहे. आणि म्हणून अनेक गोष्टी या ठिकाणी मी नंतर कधी सविस्तर बोलेल. तुम्ही काका तुम्ही काही गोष्टी मांडलेल्या आहेत, आधीच्या तुमच्या वक्त्यांनी मांडलेल्या आहेत, त्याच्यावर नक्कीचपणे मी काही माझ्या भावना मांडणार आहे. पण जे सार्वजनिक प्रश्न आहेत ते आपण आता सोडवण्याचा मनापासून प्रयत्न करू. थोड्या दिवसात आता कदाचित आचारसंहिता लागेल आणि पुढच्या महिन्यात पुन्हा विधानसभेची निवडणूक आहेच. आज महेंद्र अप्पांनी जाता जाता ज्या गोष्टीचा उल्लेख केला की रामनगर येथील महाविद्यालय हे खरं
जवळजवळ त्याला 80 वर्ष पूर्ण होत आले आणि संपूर्ण आपल्या तालुक्यातली या परिसरातली एक पिढी त्या रामनगरच्या कॉलेजमध्ये शिकलेली. इथं सुद्धा बसलेली कदाचित 50% माजी विद्यार्थी त्या रामनगर कॉलेजमध्ये असतील. महेंद्र आप्पा सुद्धा माजी विद्यार्थी. आणि म्हणून या ठिकाणी सांगण्याचा हेतू असा की तिथं डॉक्टर शिवाजीराव कदम सर सुद्धा त्या कॉलेजमध्ये शिकले. कदम कुटुंबातलं सुद्धा त्या कॉलेजशी फार भावनिक आणि जवळीकीचं एक नातं त्या कॉलेजमध्ये आहे. आणि आदरणीय पतंगरावजी कदम साहेबांचं दुःखद निधन झाल्यानंतर रयत शिक्षण संस्थेने 6 महिन्यामध्ये ठराव करून घेतला की पलूस तालुक्यातल्या असणाऱ्या मोठ्या रयत शिक्षण संस्थेच्या शाखेला हे पतंगरावजी कदम साहेबांचं नाव द्यावं. सन 2019 हा ठराव झाला, परंतु त्यावेळेस पूर आलेला होता. पुराच्या परिस्थितीत तदनंतर कोरोनाच्या काळात खरं तर हे नामकरण सोहळा होऊ शकला नाही. आणि आता येत्या 4 तारखेला सकाळी बरोबर 10:30-11च्या मध्ये देशाचे ज्येष्ठ नेते आणि रयत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांच्या शुभ हस्ते या रामनगर येथील डॉक्टर पतंगराव कदम कॉलेजचं नामकरण सोहळा संपन्न होणार आहे. आपण सगळ्यांनी त्या कार्यक्रमाला सुद्धा मोठ्या संख्येने उपस्थित राहावं अशी मला नम्रतेची आपल्या सर्वांना विनंती आहे. मला पुन्हा एकदा एका गोष्टीचा उल्लेख करायचा आहे की येणाऱ्या काळामध्ये निश्चितपणे काही छोटे छोटे किरकोळ प्रश्न राहिले असतील. कुणी अशी मनात शंका ठेवू नका, कुणी अशी काळजी ठेवू नका की हे प्रश्न प्रलंबित राहिले, पुढे काय होतील ते 100% पूर्ण केले जातील. कारण सातत्याने गावातली सर्व कार्यकर्ते, सरपंच असू दे, त्यांचे सर्व सहकारी असते, प्रमुख कार्यकर्ते असते, की कधी मला कधी महेंद्राप्पांकडे जाऊन या सगळ्या प्रश्नांचा पाठपुरावा करत असतात. आणि म्हणून तुम्हाला मी एक शब्द देतो, फक्त 3 महिन्याची आपण वाट पाहूया. पुढच्या वर्षी ह्या 3 कोटीचं नाही 10 कोटी विश्वजित कर्माने फाउंडेशनसाठी केलं तर पुन्हा या ठिकाणी आणि म्हणून या ठिकाणी या गावावर जे काय साहेबांवर तुम्ही जे प्रेम केलेले, माझा जे काय आशीर्वाद दिलेले, या सगळ्या गोष्टीची पोचपावती ह्या गावातल्या प्रत्येक गल्ली बोळापर्यंत, प्रत्येक घरापर्यंत विकास कामाच्या माध्यमातून हे मी निश्चितपणे पूर्ण करून दाखवेल. एवढंच या ठिकाणी तुम्हाला सांगतो. आपण सगळी गावातली ज्येष्ठ मंडळी आज मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित राहिला त्याबद्दल तुमचे सगळ्यांचे मी धन्यवाद मानतो. सूत्रसंचालकांना या ठिकाणी विनंती माझी आहे, त्यांचंही मी मनापासून स्वागत करतो की सारखं भावी मुख्यमंत्री होऊ नका. भावी म्हणलं की कार्यक्रम सुरू होतो. आणि मी नेहमी सांगतो की हे जे काय आहे ते इकडं असतं. लोकांचे आशीर्वाद, लोकांची पुण्याई ही घेऊन साहेब नेहमी म्हणायचं आपापलं काम करत राहायचं, पुढे जे काय होईल ते करत राहील. आज तुम्ही सगळ्यांनी या ठिकाणी ह्या कार्यक्रमासाठी उत्स्फूर्त प्रतिसाद दिलात. आणखी 2-3 भूमिपूजन करून मला सांगलीला लवकर पोहोचायचंय. त्याबद्दल सगळ्या गावातल्या कार्यकर्त्यांचं आणि सर्व सहकाऱ्यांचा आभार मानून इथंच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. अरे वेळ वाचतोय ना आरोप टाकले टाकले क्रॉस दुसरं कोण तयार करा की नाव घ्या दुसरं नाव फुटलं घ्या की हो. विशालची वडी हे 100 40 वर्षात प्रश्न सोडवणारा पडायला चिखलात येतोय आम्ही. जरा मागे मोबाईल जरा मागे लाईटीकडे पडा जरा आडवं सरका माग सरका वर माग सरकून हो माग उभा. सर समोर प्लीज. दीपक तब्येत काय म्हणते? काढा लवकर काढा साहेबांचा गडबड आहे. थँक्यू सर.
जरा मागे सरका ओके सर जरा मागे सरका अमोल थँक्यू ओके सर समोर नाना समोर नाना ओके ओके मस्त एकदम